नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की पोलीस हे अशोक मामांच्या घरी आलेले असतात. इन्स्पेक्टर म्हणतात की मी पाटील, कदमबाग पोलीस स्टेशन, तुमच्या नातीची तक्रार आली आमच्याकडे. भैरवी पटकिनी घाबरतच म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, आपण बाहेर जाऊन बोलूया, इथे नको, मी पोलीस स्टेशनला येते, चला. तर अशोक मामा यांना अडवतच म्हणतात की एक मिनटं, काय झालंय मला कळायलाच हवंय. इन्स्पेक्टर म्हणतात की संयमी माजगावकर तुमचीच नात ना? अशोक मामा म्हणतात हो माझीच नात. काय झालंय? काय केलंय तिने? प्रॉब्लेम काय आहे आणि तक्रार कुणी केली आहे? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ईशान माजगावकर नावाच्या मुलाने कंप्लेंट केली आहे. हे ऐकून अशोक मामांना धक्काच बसतो. ते ईशानकडे पाहतात आणि म्हणतात की ईशान, तू संयमीबद्दल तक्रार केली आहेस? तेवढ्यात इकडे सोसायटीमधील देसाई, सातपुते, तोरणे हे सगळेजण येतात. चंदनराव म्हणतात की ईशान, आजोबा काय विचारतायत? तू संयमीची तक्रार केली आहेस? तर मीना सुद्धा मोठ्या आवाजातच म्हणते, अरे बोल ना, गप्प का बसलायस मूग गिळून? देसाई पुढे येत म्हणतात की तुमच्या घरातले वाद इतके विकोपाला जातील असं वाटलं नव्हतं हो. सख्या भावाने सख्या बहिणीच्या विरोधात तक्रार केली आहे. अशोक मामा ईशानला रागातच म्हणतात की तू तक्रार का केली आहेस, सांग ना, का केली आहेस? का देऊ एक मुस्कटात? तेवढ्यात भैरवी त्यांना अडवत म्हणते की बाबा प्लीज, काय करताय तुम्ही? अनिश सुद्धा पुढे येतो आणि तो अशोक मामांना म्हणतो की बाबा प्लीज, जरा शांत व्हा ना. अनिश इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आत या. पुढे तो सोसायटीमधील लोकांना म्हणतो, अरे तुमचं काय काम आहे, तुम्ही या नंतर. तोरणे म्हणतात, असं कसं? आमच्या सोसायटीत काय चालू आहे हे आम्हाला कळायला नको का? अनिश म्हणतो, तुमचा काय संबंध आहे याच्याशी? हे बघा, माझा अंत बघू नका तुम्ही आता. देसाई पुढे येत म्हणतात की नाही नाही, आम्ही कुठेही जाणार नाही. सोसायटीत काय चाललंय आम्हाला कळायला नको का? अशोक मामा फार वैतागूनच म्हणतात की काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. तर अनिश हा अशोक मामांना शांत करत म्हणतो की बाबा प्लीज, प्लीज तुम्ही शांत व्हा, मी बघतो. अशोक मामा म्हणतात, नको, तू रागाच्या भरात काहीतरी वेड्यासारखं बोलशील. अनिश म्हणतो, नाही बाबा, मी असं काही बोलणार नाहीये, मला माहिती आहे. तर प्लीज तुम्ही जरा शांत बसा, असं म्हणत कसं बसं का होईना अनिश हा अशोक मामांना शांत करत सोफ्यावरती बसवतो. पुढे अनिश इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की साहेब प्लीज सांगा ना, काय झालंय? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही कोण? अनिश म्हणतो, मी ईशान आणि संयमीचा काका. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, त्यांचे वडील कुठे आहेत? तर अनिश अडखळतच म्हणतो की ते ते परदेशात असतात. सातपुते म्हणतात, नाही साहेब ते. तर अनिश सातपुत्यांना अडवतच म्हणतो की सातपुते, तुम्हाला विचारलंय का त्यांनी? तुम्ही प्लीज जरा शांत बसा. इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा, खरं खरं इन्फॉर्मेशन द्या, नाहीतर उगाचच ना गुंता वाढेल. भैरवी म्हणते, साहेब एक मिनटं, मी सांगते. मी मुलांची मावशी आहे आणि हे आजी आजोबा आहेत, आईचे आई बाबा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला सांगतोय ना, त्यांचे आई वडील हे परदेशात असतात. तर इरा घाबरतच म्हणते की काका, आमचे मम्मा बाबा गॉड युनिव्हर्समध्ये असतात. आता असं वाटतंय की ते परत येणारच नाही. यावरून इन्स्पेक्टर साहेबांना अंदाज येतो की ह्यांचे आई वडील नाही आहेत. अनिश ईशानला रागातच म्हणतो की ईशान, काय म्हणतात हे, तू संयमिताईच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली आहे? ईशान म्हणतो, नाही रे काका, मी नाही केली आहे ताईबद्दल पोलीस कंप्लेंट. अनिश म्हणतो, अरे हे तर तेच म्हणतायत पण. ईशान म्हणतो, मी पार्थ कियान आम्ही कंप्लेंट केली आहे हे एकदम खरं आहे, पण आम्ही ताईबद्दल कंप्लेंट केली नाही आहे हो. आम्ही फक्त पोलिसांना एवढंच सांगितलं की प्रभू काकूंच्या गाडीवरती जी चिठ्ठी आहे ना त्याचा शोध घ्या. जनार्दन पुढे येतात आणि म्हणतात, अरे पण कशाला? पोलिसांकडे जायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं ना. ईशान म्हणतो, काका, आम्हाला वाटलं खूप काहीतरी डेंजर असेल, म्हणून आम्ही गेलो पोलीस स्टेशनमध्ये. इन्स्पेक्टर साहेब थोडं पुढे येतात आणि ईशानला म्हणतात, कसं आहे ना बाळा, हे प्रकरण थोडं गंभीर आहे. संयमी माजगावकरनं प्रभू फॅमिलीला धमकी दिली की माजगावकरांच्या नातीला त्रास देऊ नका, अन्यथा परिणाम वाईट होतील. अनिश म्हणतो, कशावरून? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आमच्याकडे पुरावा आहे, आणा रे तो. असं म्हटल्यावरती कॉन्स्टेबल ती चिठ्ठी घेऊन येतात. इन्स्पेक्टर साहेब ते अनिशच्या हातात देत दाखवत म्हणतात की हे बघा, आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं आहे आणि त्यातून आम्हाला कळाले. आता कसं कळालं ते आम्हाला सांगत बसायला लावू नका. पण यातून आम्हाला एक गोष्ट कळाली, संयमी माजगावकर त्या पार्टीमध्ये होत्या. म्हणजेच तुमची पुतणी त्या रेव पार्टीमध्ये सहभागी होती. तिथून ती पळून गेली. तर देशमुख पुढे येत म्हणतात की एक मिनटं साहेब, एक मिनटं, काय सांगताय? म्हणजे प्रिया जशी जेलमध्ये गेली तशी संयमीसुद्धा जेलमध्ये जायला हवी होती की नाही? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, आणि तसं होऊ नये म्हणून प्रभूंच्या मुलीला आणि त्यांच्या कुटुंबियांना तिने धमकीसुद्धा दिली आणि ही तक्रार तुमच्याच पुतण्याने आम्हाला दिली. त्यामुळं कारवाई तर करावीच लागेल. बोलवा संयमीला, असं हे अनिशला म्हणतात. भैरवी म्हणते की नाही, ती कॉलेजला ॲडमिशनसाठी गेली आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय वय काय आहे तिचं? अनिश म्हणतो, 16. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे अंडर एज, दारू पिते का? असं म्हटल्यावरती सर्वांनाच धक्का बसतो.
देसाई पुढे येत म्हणतात की साहेब, कसं आहे ना, हे लोक परदेशातून आलेत, त्यामुळे असू शकेल. काय आहे, तिकडच्या संस्कृतीत हे सगळं चालतं ना, पण आपल्याकडे चालत नाही. तर इकडे अशोक मामा स्वतःचा राग कंट्रोल करत बसलेले असतात. अनिश देसाईंवरती ओरडतो आणि म्हणतो की देसाई, त्यांना काही सांगून उगाचच मिसगाईड करू नका. साहेब ऐका, संयमी अजिबात दारू पित नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे, मग ती आली ना की तिला पोलीस स्टेशनला घेऊन या. भैरवी उद्धटपणे म्हणते की नाही येणार. काय नॉनसेन्स आहे हा? आमची मुलगी लहान आहे म्हणून तुम्ही उगाचच तिला त्रास देणार का? नाही येणार ती. काय करायचं ते करा, जा. इन्स्पेक्टर साहेब ओरडतच म्हणतात की हे बघा मॅडम, तोंड सांभाळून बोला. भैरवी म्हणते नाही बोलणार. काय कराल? ईशानने तक्रार केली आहे ना, त्याने ती आता मागे घेतली, हो की नाही ईशान? चला, संपली केस, निघा आता. इन्स्पेक्टर साहेब अशोक मामांना म्हणतात की माजगावकर यांना नीट समजावून सांगा, आमच्याशी नीट बोलायचं, उगाचच आमच्या वाकड्यात जाऊ नका, नाहीतर बघा. तर अनिश भैरवीला शांत करत म्हणतो की हे बघा साहेब, आय एम सॉरी. तुम्हाला सांगा की आम्ही कसं सहकार्य करू. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, मला पार्टीची सगळी माहिती हवी आहे. कोण लोक होते, कसली नशा केली, सगळं सगळं. आणि हो, यासाठी तुम्हाला संयमीला पोलीस स्टेशनला घेऊन यावंच लागेल. भैरवी म्हणते कशाला? जी काही माहिती आहे ना ती तुमची शोधा ना. आमच्या मुलीला कशाला त्रास देताय तुम्ही? ती कसली माहिती देणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुम्हाला ही पैसे खाण्याची संधी आहे, तर ठीक आहे, सांगा तुम्हाला किती पैसे देऊ, पण मी संयमीला चौकीत घेऊन येणार नाही. अशोक मामा उठतात आणि मोठ्यानेच म्हणतात की मी नाही, मी स्वतः संयमीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येईन. भैरवी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही, ते उगाचच काहीतरी गुन्हा दाखल करतील आणि क्रिमिनल रेकॉर्ड होईल तिचा. अशोक मामा म्हणतात हे आपण गृहीत धरतोय, म्हणजे ते तसं करणारही नाहीत. भैरवी म्हणते नक्कीच करतील आणि पैसे उकळतील आपल्याकडून. इन्स्पेक्टर साहेब मोठ्या आवाजातच म्हणतात की ओ बाई, काय पैसे पैसे करताय? आम्ही मागितले का पैसे तुमच्याकडे? तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी हसायला हवी आणि तुम्ही आमच्यावरतीच आरोप करताय. अशोक मामा म्हणतात की एक मिनटं, हे बघा, संयमीला घेऊन मी स्वतः पोलीस स्टेशनला येईल. भैरवी म्हणते मी असं होऊनच देणार नाही. अशोक मामा म्हणतात मी हे करणारच. कायद्याप्रमाणे जे योग्य असेल तेच मी करणार. तिने जर कायदा मोडला असेल तर तिला शिक्षा होईलच. साहेब, तुम्ही जाऊ शकता. मी तुम्हाला शब्द देतो की मी माझ्या नातीला घेऊन पोलीस स्टेशनला येईल. एवढंच सांगतो की मुलगी लहान आहे. तुमच्या संपूर्ण सिस्टीमबद्दल तिच्या मनात तेढ निर्माण होईल असं काही करू नका प्लीज. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे, घेऊन या तिला. आम्हा कुणालाही तिला त्रास द्यायचा नाहीये. पण हो, आम्ही समज देऊ आणि सोडून देऊ, मात्र तिला नक्की घेऊन या. अशोक मामा म्हणतात हो आणतो, धन्यवाद. पुढे इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात. अनिश रागातच सोसायटीतील लोकांना म्हणतो की चला तुमचं काय, निघा आता. असं म्हटल्यावरती हे सगळेजण आता तिथून निघून जातात. ईशान मात्र इकडे मान खाली घालून उभा असतो. त्यानंतर इकडे सोसायटीतील लोक, देशमुख, जनार्दन, सातपुते, तोरणे हे सगळेजण रागारागातच सोसायटीच्या हॉलमध्ये येतात. देशमुख तनतन करतच म्हणतात काय थेर चाललेत या लोकांची, बघताय ना. जनार्दन म्हणतात हो ना, नाहीतरी हे माजगावकर इतरांना शिस्त लावत असतात. आता त्यांचीच नात काय गुण उधळते बघा म्हणाव. तोरणे म्हणतात अहो एवढ्या एवढ्यातच दोनदा पोलीस इथे येऊन गेले सोसायटीमध्ये. अशांनी मुलांवरती काय संस्कार होणार आहेत ना देव जाणे. सातपुते म्हणतात की अहो नशीब आज माझ्या क्लासला सुट्टी होती, नाहीतर मुलांनी घरी जाऊन सांगितलं असतं की सरांच्या घरासमोर पोलीस आलेत, काय लाज राहिली असती माझी. देसाई म्हणतात की नाही नाही, आता झालं एवढं बस झालं. हे कुटुंब आपल्या सोसायटीमध्ये नको आहे ना, असा ठराव मी मांडणार आहे. आता मीटिंगमध्ये हुसकावून लावू या कुटुंबाला आपल्या सोसायटीमधून. आता इकडे घरी सगळेजण शांत बसलेले असतात. भैरवी म्हणते की नशीब संयमी घरामध्ये नव्हती. चंदनराव म्हणतात की मला एक कळत नाहीये, ती त्या पार्टीला गेलीच कशी. तर इकडे अशोक मामा तटकिनी उठतात आणि बाहेर जायला लागतात. अनिश त्यांना अडवतो आणि म्हणतो की बाबा तुम्ही कुठे चाललायत. अशोक मामा म्हणतात पाय मोकळे करून येतो. अनिश म्हणतो म्हणजे नक्की कुठे. अशोक मामा म्हणतात की माहिती नाही. अनिश म्हणतो एक मिनटं थांबा, हा फोन घेऊन जा प्लीज. असं म्हणत तो अशोक मामांना फोन देतो. चंदनराव पुढे म्हणतात की या भल्या माणसाला आणखी किती त्रास देणार आहात तुम्ही, किती दुखावणार आहात. भैरवी म्हणते काय बोलतायत बाबा, आणि पार्टीला जाताना कुठल्याही आई वडिलांना विचारलं तर कुठले आई वडील हसत हसत म्हणतात की जा, आणि हे तर वडील नाही आहेत, त्यांचे आजोबा आहेत. मीना म्हणते त्याने काय फरक पडतो. भैरवी म्हणते अगं 2 जनरेशनच्या आधीचा माणसाला कसं पटेल हे. चंदनराव म्हणतात की हा जनरेशनचा प्रश्नच नाहीये. प्रत्येक कुटुंबाची एक चौकट असते आणि ती चौकट कुठल्याही पिढीनं मोडणं हे चुकीचंच असतं. मीना म्हणते आणि तू त्या चौकटी मोडल्यास तुझ्या आयुष्याचं जे झालं ते झालं, आता संयमीच्या आयुष्याचं नुकसान करू नकोस. भैरवी म्हणते व्हॉट, मी तिच्या आयुष्याचं नुकसान करते. मीना म्हणते तू का जाऊन दिलंस तिला.
भैरवी म्हणते, मला काही स्वप्न पडलं होतं का त्या क्लबमध्ये रेड पडणार आहे म्हणून? तेवढाही विश्वास उरला नाही का तुमचा माझ्यावरती? आणि नसेलही, आय डोंट केअर. मला फक्त एवढंच वाटलं की तिने अतिशय भयंकर काळ बघितलेला आहे. तिला आनंद वाटावा असं काहीतरी तिने करायला हवं, एवढंच मला वाटत होतं. आणि सोसायटीमधल्याच मुलीसोबत जात होती ना, म्हणून मी पाठवलं तिला. जाऊ दे ना, एकदा कानफट्यात नाव पडलं ना की पडलं. अनिश मध्येच म्हणतो की बस झालं, मी जाऊन येतो. भैरवी उठते आणि अनिशला अडवत म्हणते की आता तू कुठे चाललायस? अनिश म्हणतो, इथे मला डोक्याला डोकं लावून बसायचं नाहीये. त्याने फक्त बिटनेस वाढतो, आणखीन काही नाही. आपल्या भांडणाचा बाहेरच्या लोकांना मी असा गैरफायदा घेऊन देणार नाही. भैरवी म्हणते, बाहेरचे म्हणजे कोण? अनिश म्हणतो, त्या मिसेस प्रभू, सोडणार नाही मी त्यांना. असं म्हणत अनिश प्रभूबाईंच्या घरी येतो आणि प्रभूबाईंना रागातच म्हणतो की पोलिसांना तुम्हीच सांगितलं ना की त्या पार्टीमध्ये संयमी होती. सांगितलं ना, हरकत नाहीये, ती होतीच त्या पार्टीमध्ये. पण त्या पार्टीमध्ये तिने ज्या ज्या गोष्टी बघितल्या आहेत ना, त्या त्या सगळ्या गोष्टी ती पोलिसांना सांगणार आहे. तुम्हाला काय वाटलं आम्ही बदनामीच्या भीतीने गप्प बसू? बाहेरच्या बाहेर काहीतरी सेटलमेंट करू. आम्ही माझगावकर आहोत. आम्ही प्रॉब्लेमांना फेस करतो, दुसऱ्यांवरती ढकलत नाही आम्ही. बाबा स्वतः संयमीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहेत. जी शिक्षा होईल ती होईल तिला. पण ज्या ज्या गोष्टी तुमच्या प्रियानं त्या पार्टीत केल्या आहेत ना, ज्या ज्या प्रकारचा नशा केला ना, ते सगळं पोलिसांना कळेल. आणखीन एक, दुसऱ्यांच्या मुलांना नावं ठेवताना तुम्ही, पण स्वतःची मुलं बाहेर जाऊन काय दिवे लावतात ना, त्याच्याकडे जरा लक्ष द्या. प्रभूबाई पण रागातच म्हणतात की हे बघ अनिश, तोंड सांभाळून बोल. अनिश म्हणतो, का खरं बोललो म्हणून तुम्हाला मिरच्या झोंबल्या का? पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतो तुम्हाला. पुन्हा जर तुमच्या प्रियाने संयमीला कॉन्टॅक्ट केला आणि मला ते कळालं तर मी स्वतः जाऊन प्रियाची कंप्लेंट करेल. मग जे होईल त्याला मी जबाबदार नसेल. असं म्हणत अनिश तिथून निघून येतो. तर इकडे ईशान हा रडत असतो आणि इरा त्याला समजावून सांगत असते. ईशान म्हणतो, ताईने का लिहिली असेल ती धमकीवाली चिठ्ठी? इरा म्हणते, घाबरली होती ना. आपण पण घाबरतोच की. तू नाही का एकदा डॉकीला बघून घाबरला होतास आणि चिखलात पडलेलास? आपण घाबरल्यावरती डंबोसारखंच वागतो. ईशान म्हणतो, मग तिने आपल्याला का नाही सांगितलं ती घाबरलीये? इरा म्हणते, ती कशी सांगेल, ती आपली मोठी ताई आहे ना. ईशान म्हणतो, ती त्या प्रियाला घाबरते ते आपल्याला पण माहीत नव्हतं. इरा म्हणते, रडू नकोस, मी आहे ना. ईशान म्हणतो, आपण संयमिताई इतकं मोठं का होत नाही? आपण जेव्हा रडतो तेव्हा आपण ताईच्या कुशीत जाऊन रडतो. आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा आपण तिला जाऊन सांगतो. पण ताई तिचे फिअर्स कोणाला सांगते? कोणालाच सांगत नाही. इरा म्हणते, ईशान ती सांगणार होती आजोबांना एकदम गुड सारखं. ईशान म्हणतो, काय? इरा म्हणते, हो, पण त्याच आधी सगळं स्पॉईल झालं. ईशान म्हणतो, अरे यार, तिने जर आजोबांना सांगितलं असतं ना, तर तिला आजोबांनी मदत केली असती आणि मग ती परत आजोबांची फ्रेंड झाली असती. इरा म्हणते, पण आता तर? ईशान म्हणतो, आता काय? काही नाही, आजोबा आता तिच्यावरती खूप चिडतील. इरा म्हणते, नाही माहिती, पण तू प्लीज रडू नकोस ना. तर इकडे बाहेर चंदनराव, मीना आणि भैरवी असतात. भैरवी म्हणते, काय सोसायटी आहे ही? काही माणसं आहेत का? एक दिवस मुलगी रात्री घराबाहेर राहते तर एवढा धिंगाणा होतो आणि तुम्ही म्हणताय मुलांनी इथे राहावं. हे घर नाही, डबकं आहे डबकं. मुलं इथं कंटाळली आहेत, बांधली जात आहेत. तुम्हाला दिसत नाही का हे? चंदना उठतात आणि म्हणतात की बर, मग काय करायचंय तुला आता? भैरवी म्हणते, काय करायचंय म्हणजे काय? मी हे सांगितलंय तुम्हाला बाबा, इथून घेऊन जाऊयात मुलांना, मी सांभाळेल त्यांना आयुष्यभर. मीना म्हणते, आणि मग तुझा नवरा? अगं लग्न केलंयस भैरवी, मग इथून एकटीच घराबाहेर पडणार आहेस की तुम्ही दोघं? असं म्हटल्यावरती भैरवी अडखळतच म्हणते, एकटी नाही, आम्ही दोघं. मी बोलेल त्याच्याशी सुद्धा. मीना म्हणते, मला एक सांग भैरवी, इतकी महत्वाकांक्षी मुलगी तू अचानक अशी लग्न करून बसलीस का? मुलं तुझ्या जवळ असावीत म्हणून? भैरवी म्हणते की, अरे तुमची इच्छा होती ना माझा संसार व्हावा, माझं लग्न व्हावं. आता खुश नाही आहात का तुम्ही? चंदनराव म्हणतात की, कारण की आम्हाला हे सगळं ऑड वाटतंय. काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. तुझ्यासारखी मुलगी अचानक लग्न करते काय, या घरात राहते काय इतक्या माणसांबरोबर, हे लॉजिकली पटत नाही आम्हाला. मीना म्हणते, अगं, आणि आम्हाला जेवढी मुलांची काळजी आहे ना, तेवढीच तुझी पण काळजी आहे. तू आमची मुलगी आहेस. आम्हाला तुझं सुख हवंय. बाळा, हे बघ, तुला जमणार आहे का हे सगळं? इथं राहणं, हा संसार करणं? भैरवी म्हणते, ताईला नव्हतं जमलं का? चंदनराव म्हणतात की, कारण की तिचं टेम्परामेंट वेगळं होतं, तिचा चॉईस होता तो. पण तुझं सगळं वेगळं आहे. तुला सगळ्यामध्ये तुझं करिअर महत्त्वाचं आहे. मग कसा संसार करणार? भैरवी म्हणते, का का नाही करू शकणार बाबा? आणि MBAची मुलगी आहे म्हणून मी संसारच करू शकणार नाही असं कुठे लिहिलंय का? या घरातले मला खूप सपोर्ट करतात. तुमचे अशोकराव सुद्धा. इथे बसून मी हवं तेव्हा काम करू शकते, हवं तेव्हा ऑफिसला जाऊ शकते. आणि सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहे, सगळं माझं ऐकतो. अजून काय हवं आहे मला?
मीना म्हणते बरोबर आहे. एका मुलीला संसार करायला जे जे लागतं ना ते सगळं मिळालंय तुला. पण आता ते टिकवायची जबाबदारी तुझी आहे. भैरवी, सोन्यासारखी माणसं आहेत ही. अगं या घरातील तुझ्या वागण्याने त्यांना अंतर देऊ नकोस. यावरती भैरवी विचार करतच राहते. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.